या मिरचीमध्ये आपण जर बघितलं तर ही मिरची पूर्णपणे पकडून गेलेली, पाठीमागे व्हायरस आहे, इकडे पण व्हायरस आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की नाही हे रोग आहे. याच्यामध्ये वास्तव काय आहे, शेतकऱ्यांचं जे व्यवस्थापन आहे ते रासायनिक शेती करताना रासायनिक पद्धतीने मिरची करण्याचा प्रयत्न करतात. वातावरण बदललेलं आहे, माती खराब झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटत असेल की रोगांमुळे तुमची शेती होत नाही मिरचीची, तर तुम्ही अजून अज्ञानामध्ये आहात. मला शेतीबद्दल शिकण्याची फार गरज आहे. कुठल्याही प्रकारचा व्हायरस न येता 100% व्हायरस मुक्त तुम्ही मिरची करू शकता. फक्त आदबणे म्हणजे शेती नव्हे, तुम्ही खूप कष्ट केले म्हणजे तुम्ही शेतीमध्ये यशस्वी व्हाल असं नाही. तुम्ही जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर ह्या मिरचीला काय पाहिजे काय नको हे तुम्ही अभ्यास केला पाहिजे. या मातीमध्ये नायट्रोजन लेवल जादा आहे, कवळी आहे, तिच्यावरती काही नुकसान आहे का, एकदम निरोगी आहे की नाही. मग मिरची का खराब झाली. शेजारी पलीकडे तुम्ही जर बघितलं तर काय ज्वारी मका काय जे असेल ते चांगली आहे, बरोबर आहे. मग मिरचीच खराब का होते, कारण मिरचीची जी गरज आहे मातीमध्ये तिला सेंद्रिय कर्ब पाहिजे, नायट्रोजन लेवल कमी पाहिजे.